आज आपण बनवणार आहोत 1 वाटी रव्यापासून आणि फक्त 1 वाटी रव्यापासून एक छान अशी मिठाई, जी आपण सणवार असेल किंवा सणासुदीच्या दिवशी गोडधोड म्हणून काहीतरी बनवायचं असेल त्यावेळी अगदी सहजपणे तुम्ही बनवू शकता ही मिठाई। तर चला पाहूयात आपण ही मिठाई कशी बनवायची आहे। तर पहिल्या प्रथम आपण 1 वाटी रवा घेत आहोत। तर पाहू शकता बारीक रवा घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे बारीक रवा अवेलेबल नसेल तर मात्र तुम्ही ह्याला थोडंसं मिक्सरला आपण ग्राइंड करू शकतो। थोडंसं मिक्सरला फिरवलात की तो मोठा रवा आपला जो असतो तो बारीक रवा होऊन जातो। आता रवा घेत असताना अगदी नीटपणे चेक करून घ्यायचा, कारण आजकाल इडली रवा पण येतो आहे बाजारात। तर आपण कोणता रवा घेतो आहोत, लाडूचा प्रीमिक्स घेतो आहोत का, किंवा व्यवस्थित असं आपण चेक करून रवा घ्यायचा। आणि आता पाहू शकता आपण हा रवा जो आहे तो बारीक, मी सुद्धा ऍक्च्युअली माझ्याकडे मोठाच रवा होता तर तो मी मिक्सरला थोडासा ग्राइंड करून बारीक करून घेतलेला आहे। तर आता आपण कढईमध्ये व्यवस्थितपणे हा चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि अगदीच काळपट असं होऊ द्यायचं नाही अजिबात। तर थोडासा गरमपणा असा यावा, असा थोडासा कुरकुरीत व्हावा इतपतच आपल्याला हा शेकून घ्यायचा आहे कढईमध्ये। पाहू शकता या पद्धतीने जास्त रवा अजिबात भाजायचा नाही, काळपटपणा अजिबात येता कामा नये, याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे। तर आता आपण 1 वाटी रव्यासाठी 2 वाटी दूध घेत आहोत। तर ऍक्च्युअली जर फुल क्रीम दूध असेल किंवा घट्ट असं दूध असेल किंवा त्याच्यामध्ये दुधामध्ये थोडीशी क्रीम असेल तर अतिउत्तम, आणि जरी साधं घेतलं तरीही चालेल। आता 2 वाटी आपण दूध घेतलेला आहे आणि हा रवा आहे तो व्यवस्थित आता आपण दुधामध्ये छान असा मिक्स करून घेऊयात। तर आपला रवा आता दुधामध्ये छान असा मिक्स झालेला आहे। आता आपण बटर ऍड करत आहोत। 1 चमचाभर बटर, फुल चमचाभर बटर आपल्याला यामध्ये ऍड करायचं आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही 1.5 चमचा जरी ऍड केलं तरीही चालेल, पण 1 चमचाभर तरी बटर आवश्यक आहे। आता आपण थोडंसं थंड होऊ द्यायचं हे सर्व मिश्रण आणि मग आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। आता बऱ्यापैकी थोडंसं गरम असतानाच मळायचं आहे, अगदी अतिशय थंड असं होऊ द्यायचं नाही आपल्याला। तर आता पाहू शकता आपला हा मस्त असा गोळा जो रव्याचा आहे तो बनवून तयार आहे, छान असा मळून तयार आहे। तर आता आपण थोडीशी 1 पाव चमचा वेलची पावडर ऍड करूया, जेणेकरून सुगंध सुद्धा येईल आणि छान अशी चव सुद्धा आपल्या या रेसिपीला येईल। सुंदर चव येते थोडीशी वेलची पावडर ऍड केल्यानंतर यामध्ये। आता पाहू शकता आपण मस्त असा हा वेलची पावडर ऍड करून पण आपण मळून घ्यायचा आहे रवा। आता आपण जो पाक बनवणार आहोत तर हा पाक नाहीये, फक्त आपल्याला साखरेचं पाणी बनवायचं आहे। पाक म्हणजे अजिबात 1 तारी पाक किंवा 2 तारी पाक अजिबात बनवायचा नाही आपल्याला। तर 2 वाटी आपण साखर घेतलेली आहे आणि 2 वाटी साखरेसाठी आपण ऍड करत आहोत 2 वाटी पाणी। आता यावेळी गॅस अगदी लो ठेवायचा आहे, कारण साखर खाली लागू नये कढईला, याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे। आणि मग त्यामध्ये पाणी ऍड करायचं आणि पटपट आपल्याला हे सर्व हलवत राहायचं आहे, कारण साखर चांगली विरघळवून घ्यायची आहे आपल्याला पाण्यामध्ये आणि थोडासा पाण्याला चिकटपणा येईपर्यंत आपल्याला ही साखर शिजवून घ्यायची आहे, पाक अजिबात करायचा नाही आहे। तर आता याच्यामध्ये सुद्धा आपण पाव चमचा वेलची घालूया, जेणेकरून छान असा सुगंध येईल आपल्या जे पाणी आहे, जे आपण मिठाई बनवणार आहोत त्या पाण्याला। हलवत राहायचं आहे, जेणेकरून साखर चिटकणार नाही कढईला आणि आपली साखर आहे ती छान अशी पटकन वितळेल।
आता पाहू शकता मी घेतलेले आहे ड्रायफ्रूट, काजू आणि बदाम घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आणि आता आपण तिळगुळाचे दाणे सुद्धा घेतलेले आहेत. तर पाक आपला तयार झालेला आहे. तर पाक आपण थंड करत ठेवूया. अतिशय गरम पाक ही आपल्याला नको आहे. तर आता पाहू शकता तिळगुळाचे जे दाणे आहेत पांढरे शुभ्र, तर ते आपण घ्यायचे आहे. थोडीशी चिमूटभर मी हळद सुद्धा यामध्ये ऍड करत आहे, कारण आतमध्ये छान असा एक कलर येतो मिठाईला. आणि ड्रायफ्रूट सुद्धा आपण यामध्ये घेतलेला आहे. तर आता पाहू शकता हे पीठ आपण छान असं मळून घेतलेलं आहे. मी तर म्हणेन की बटर आपण ऍड करत असताना 1 चमच्याच्या ऐवजी 2 चमचे बटर जरी ऍड केलं ना तरी खूप छान अशी चव येते. अगदी सुंदर चव येते या बटरची. त्यामुळे एक मस्त अशी एक मिठाईला वेगळीच चव एक आपल्याला अनुभवायला मिळेल. तर आता पाहू शकता आपण तीळ घेतलेले आहेत आणि थोडेसे ड्रायफ्रूट आपल्याला असे आत घालून घ्यायचे आहे. आणि मग हे व्यवस्थितपणे अगदी बंद करून घ्यायचं आहे. बंद करून घेत असताना अगदी व्यवस्थित बंद करायचं, कारण तेलामध्ये जेव्हा आपण ही मिठाई सोडतो त्यावेळी ती सुटणार नाही किंवा ते ओपन होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि अगदी व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे. पाहू शकता या पद्धतीने तुम्ही गोल आकार दिलात तरीही चालेल किंवा असा लांबट आकार दिलात तरीही चालेल. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिठाईला कोणताही आकार देऊ शकता. आपण सर्व मिठाई या पद्धतीने तयार करणार आहोत. 2 तिळगुळ घालणार आहोत आणि नंतर आपण ड्रायफ्रूट ऍड करणार आहोत, ज्यामुळे खाताना एक आतमधून छान अशी चव जेव्हा आपल्या जिभेवरती येईल ना, खूपच छान अशी. आणि आतमध्ये कसं जी गाठ वगैरे होते मिठाईच्या आतमध्ये, तर तशी गाठ अजिबात होणार नाही. आतमध्ये एक मस्त असा पोकळपणा तयार होईल आणि छान अशी मिठाई आपली तयार होईल. तर आता पाहूयात आपण अशा पद्धतीने सर्व मिठाई आपण बनवून घेऊयात. अगदी हलक्या हाताने हे काम करायचं आहे. थोडासा वेळ द्यायचा आहे. पाहू शकता आपण सर्व आपली मिठाई या पद्धतीने बनवून आपण तयार केलेली आहे. आणि आता आपण फ्राय करणार आहोत. तर फ्राय करण्यासाठी कढई घेतलेली आहे. तर आता ही माझ्याकडे बिडाची कढई आहे. तर तेल गरम करायचं आहे, पण अतिशय तेल अजिबात गरम करायचं नाही. अगदी तेल गरम झाल्यानंतर वाटल्यास तुम्ही गॅस अगदी स्लो केला तरीही चालेल, किंवा तेल मीडियम गरम करायचं आहे. अतिशय अजिबात गरम करायचं नाही, कारण अतिशय तेल जेव्हा तुम्ही गरम कराल तेव्हा काय होईल, वरचं कव्हर आहे ते पूर्ण ब्राऊन होईल आणि आतमध्ये मात्र जो रवा आहे तो कच्चा राहील. तर मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि जवळजवळ 7 ते 8 मिनिटं आपण ही जी मिठाई आहे ती फ्राय करणार आहोत. 7 ते 8 मिनिटं आपल्याला मीडियम किंवा लो टू मीडियम या पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. अजिबात फास्ट करायचा नाही आहे गॅस, कारण तुम्ही गॅस फास्ट कराल तर मग वरतून करपून जाणार रेसिपी नाही, आतमध्ये आपली ही रेसिपी कच्ची असणार. तर आपण म्हणून गॅस अगदी लो टू मीडियम करायचा आहे आणि ही मिठाई छान अशी फ्राय करून घ्यायची आहे. ऍक्च्युली तशी आपण ती शिजवून घेतलेलीच आहे, पण तरीही एक 7 मिनिटं तरी कमीत कमी आपल्याला द्यावी लागणार आहेत फ्राय करण्यासाठी. मस्त असं सर्व बाजूने हलवत राहायचं आहे. लगेच हलवायचं नाही, तेलात घातल्याबरोबर थोडासा कलर ब्राउनिश आला की मग आपण हलवायचं आहे. आता मात्र तेलामध्ये बुडेल इतपत आपल्याला व्यवस्थितपणे आपल्याला ती मिठाई फ्राय करून घ्यायची आहे. आणि पाहू शकता थोडासा अजून कलर यायला हवा, थोडासा ब्राउनिश असा, म्हणजे छान अशी चव येईल. आणि तयार आहे आपली मस्त अशी ही मिठाई. आता आपण सरळ पाकामध्ये ऍड करत आहोत, म्हणजे जे साखरेचं आपण पाणी ऍड करून घेतलेलं आहे त्यामध्ये. तर जी वेलचीची फुलं होती तर ती वेलचीची फुलं सुद्धा मी यामध्ये जे टरफलं आहेत ती ऍड केलेली आहेत, त्यामुळे सुद्धा छान असं एक खमंग असा सुगंध येतो. तर म्हणून मी फुलं सुद्धा ऍड केलेली आहेत. तर आपण पाहू शकता. आणि हे आपण पाकामध्ये ऍड करून ठेवूयात किंवा या गोड पाण्यामध्ये साखरेच्या आपण ऍड करूयात आणि अगदी व्यवस्थितपणे बुडले जाईल असं आपल्याला भांड्यामध्ये ठेवायचं आहे. आणि मग 6 तासानंतर आपण ही मिठाई काढून बघूयात कशी झालेली आहे ती. आतमधून सुद्धा मी तुम्हाला दाखवते कशी मस्त असं ड्रायफ्रूट आहे आतमध्ये आपले, ज्यामुळे त्याची चव, मिठाईची जी चव आहे ती अजून वाढते.
आणि पाक घातलेला आहे थोडासा. आणि पाहू शकता मस्त अशी आपली ही मिठाई रसरशीत तयार झालेली आहे. खूपच छान होते. नक्की ट्राय करून बघा आणि तुमची मिठाई कशी झाली आहे हे मात्र मला सांगायला अजिबात विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू. मनापासून आभार माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. धन्यवाद.